वक्फ बोर्ड मुस्लिमांच्या विरोधात आहे असा राज्यात संभ्रम निर्माण केला जातोय। नामदार गुलाबराव पाटील जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं होतं। ज्या ठिकाणी अवकाळीमुळे नुकसान झालं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। नामदार गुलाबराव पाटील यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत विचारले असता शासनानं मोठ्या प्रमाणात निधी देऊनही अशा प्रकारे महिलेचा मृत्यू होणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं असून अशा प्रकारची चौकशी केली गेली पाहिजे। या रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या परिस्थितीकडे पाहणं आवश्यक होतं। अशी घटना ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। याबाबत रुग्णालय व जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे। उबाटा वक्फ बोर्डाबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांच्या मतावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार झाल्यानं त्यांची बाजू घेणं उद्धव ठाकरे स्वाभाविक आहे। त्यांच्याच मतावर आता उद्धव ठाकरेंना मोठं व्हायचंय। वक्फ बोर्ड हे मुसलमानांच्या विरोधात आहे असा या राज्यात जो संभ्रम निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे। या निर्णयाचं बऱ्याच मुस्लिम संघटनांनी देखील स्वागत केलेलं आहे। ज्यावेळेस हा कायदा होईल त्यावेळेस त्याचे परिणाम सर्व धर्मामध्ये दिसेल आणि सर्व धर्मांना न्याय मिळेल। कोणत्याही जागेवर हात ठेवून आपलं म्हणणं या गोष्टी सुरू आहेत यावर आळा येईल। मराठीचा आग्रह योग्य आहे का यावर बोलताना मराठीचा आग्रह योग्य आहे, मात्र कायदा हातात घेऊ नये असं ते म्हणाले। प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियमावली आहे, नियमावलीतच या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। नियमावलीप्रमाणे कुणी करत नसेल मग तो शेवटचा ब्रह्मास्त्र आहे। मात्र डायरेक्ट कुणावर अटॅक करणं चुकीचं आहे। पहिले त्यांना सूचना देणं गरजेचं आहे। दीपनगर येथील राखेच्या संबंधित सध्याचे सुरू असलेले वादग्रस्त चर्चावर नामदार गुलाबराव पाटील म्हणाले की दीपनगरमधील अधिकाऱ्यांचा गौड बंगाल सुरू आहे। राखेमध्ये अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत अशा अनेक तक्रारी मला प्राप्त झाल्यात। लवकरात लवकर त्यांची चौकशी केली जाईल। या प्रकरणात अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। बनावट दाखल्यांवर देखील त्यांनी आपलं मत मांडले। दाखल्यांबाबत संशय असल्यास त्याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे। भारतामध्ये बांगलादेशी राहणं हा गुन्हा आहे। त्यांना जर कोणी मदत करत असेल तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। अवकाळी पावसामुळे अमरने पारोळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हे बघा, बऱ्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं या ठिकाणी सावट आपल्याला बघायला मिळालं। कलेक्टर महोदयांना आणि त्यांच्या सगळ्या खालच्या चमूला आपण या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे दीनानाथ रुग्णालयामध्ये भाजपचे आमदार यांच्या सुयशयकाच्या पत्नीचा पैशांना उपचार नाही झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। ही बाब चुकीची आहे, कारण की शासनाने एवढ्या योजना दिलेल्या असताना सुद्धा आणि एवढं मोठं नामांकित हॉस्पिटल असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याकरता ही लाजिरवाणी बाब आहे। अशा प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि अशा हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहे की जे हलगर्जीपणा करतात याच्याकरता खास करून त्या ठिकाणी सेवार्थ डॉक्टरांची नियुक्ती असते, ज्याला आपण सोशल वर्कर म्हणतो, त्यांची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी PRO असतील जे हॉस्पिटलचे आहेत की असा कोणता रुग्ण आहे की ज्याला या गोष्टीची गरज आहे हे प्रत्येक मोठ्या हॉस्पिटल बघत असतात। तर त्यांनी हे पाहिलं पाहिजे होतं आणि उपचाराच्या अर्थी कोणी मरू नये याच्याकरता पंतप्रधान असतील किंवा राज्य सरकार असेल यांनी बऱ्याच योजना आपल्याकरता लागू केलेल्या आहेत, तरी अशी घटना घडणे मला वाटतं ही लाजिरवाणी बाब आहे। दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, बिलकुल कारवाई झाली पाहिजे। वक्फ समानार्थ ठाकरे गटाने मतदान केलेलं आहे। हे आता त्यांच्या मतावरच त्यांचे खासदार झाले असल्यामुळे साहजिक त्यांची बाजू घेणं मला तरी वाटतं हे त्यांचं स्वाभाविक असणं मला तरी वाटतं बरोबर आहे, कारण की आता त्यांच्याच मतावर त्यांना मोठं व्हायचं आहे। पण वक्फ बोर्ड म्हणजे मुसलमानांच्या विरोधात आहे असा जो संभ्रम या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण केला जातो तो चुकीचा आहे। बऱ्याच मुस्लिम संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस हा कायदा येईल त्यावेळेस याचे परिणाम सगळ्या धर्मांमध्ये दिसतील, जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय झालेला दिसेल। कारण की कोणाची जागेवर हात ठेवणं आणि ते आपलं म्हणणं या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर आळा येईल। मराठीचा आग्रह योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका असं देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं। मराठीचा आग्रह योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका असं म्हटलेलं आहे। त्यांनी हे बघा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियमावली आहे, त्या नियमावलीने आपण या गोष्टी केल्या पाहिजे। जर नियमावलीनुसार कोणी करत नसेल तर तो शेवटचा ब्रह्मास्त्र आहे। पण डायरेक्टच कोणावर अटॅक करणं मला तरी वाटतं ते चुकीचं आहे। पहिले त्याला सूचना देणं हे गरजेचं काम आहे। दीपनगर औष्णिक वीज केंद्रातनं मोठ्या प्रमाणात राख उत्सर्जित होते। परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीकडे गेलेल्या आहेत, शेती करता येत नाही, विविध आजार त्याच्यामध्ये लोकांना होत आहेत। निश्चित प्रमाणात तिथले जे CE आहे त्यांचा हा गोल्ड बंगाल चालला आहे। ते बऱ्याच लोकांची अटॅच झालेले आहे। राखमध्ये सुद्धा बराच भ्रष्टाचार ते करताय असे माझ्यावर कानावर आलेले आहे।
त्यांचीसुद्धा चौकशी लवकरात लवकर लावण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्याबरोबर बैठक लावण्यात येईल आणि जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात येईल. भाऊ, महापालिकेत बांगलादेशींचे 46 जे रहिवासी दाखले आहेत त्यांच्यावर तहसीलदारांची डुप्लिकेट स्वाक्षरी करण्यात आलेली आहे असा संशय आहे. काय वाटतं? चौकशी करू. संशय असला तर त्याच्यावर चौकशी करणं गरजेचं आहे, कारण की या देशामध्ये कोणत्याही भारतीय देशामध्ये बांगलादेशीने राहणं हा गुन्हा आहे आणि असं जर कोणी त्याला मदत करत असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही.